हाय नमस्ते. मी पार्ट 2 घेऊन आलो आहे. पार्ट 1 तर तुम्ही बघितलंच असेल. त्याच्यामध्ये खूप रिअलिस्टिकमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं आणि आज पार्ट 2मध्ये मी एक छोटीशी एक बिझनेसची फिलॉसॉफी म्हणून एक घेऊन आलो आहे. याच्यामध्ये आपल्याला बिझनेस करताना काही लोकांना आपण बघतो की प्रत्येक गोष्टीमध्ये हर व्यक्ती जसं लाईफमध्ये एक ध्येय घेऊन येतो आणि ते ध्येयाचं पाठलाग करताना भरपूर लोकांना सक्सेस भेटतं, भरपूर लोकांना अपयश भेटतं. काही त्याला हार मानून मध्ये सोडून देतात, काही स्ट्रगल करत राहतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काहींना अपयश येतं, काहींना सक्सेस भेटतं. याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचा जो रोल राहतो ज्याला आपण कर्म म्हणतो. कर्म हा आपला सगळ्यात महत्त्वाचा बिझनेसचा पार्ट आहे. आपण कर्म करताना आपण कोणत्या ध्येयाने, आपल्या कोणत्या इच्छाने, कोणत्या माइंडमध्ये आपले उद्देश आहे, आपण लोकांबद्दल काय विचार करतो, आपल्यापासून लोकांना काय भेटणार आहे, यालाच आपण कर्म म्हणतो. जर आपल्या नीतीमध्ये खोट असेल, आपल्या विचारामध्ये खोट असेल, तर आपण आपल्या बिझनेसला खूप उशीर लागत आहे असं याचा अर्थ तुम्ही समजून चाला, की तुमचे कर्म कुठेतरी तुम्हाला चेक करायला लागतील. तुमची सोच तुम्हाला चेक करायला लागेल आणि तुम्हाला थोडंसं थांबून स्वतःवर थोडंसं विचार करायला लागेल. मी डेली 5 पॉईंटमधला हा एक पहिला पॉईंट सांगितला कर्म. दुसरी चुकीची माहिती ज्याला अ, आपण दुसरा ज्याच्यामध्ये आपण एखाद्या आपल्या बिझनेसमध्ये अ, एखादा कारागीर किंवा आपला एखादाच जॉब एम्प्लॉय असेल, त्यांना आपण जसं की आपल्याला एक महान लीडरची क्वालिटी काय असते? महान लीडरची क्वालिटी ही आहे, की आपल्याला समोरच्या व्यक्तीची चूक माहिती आहे किंवा त्याने काय चूक केली हे पण आपल्याला माहिती आहे. त्याला एक तर चूक केली तर त्याला एक थोडंसं मेसेजमधून हिट जर दिली किंवा त्याला शिक्षा न करता त्याच्यावर जास्त जीव लावा आणि जीव लावल्याच्यानंतर त्या व्यक्तीला सजा अशी सजा त्याला कळली नाही पाहिजे की त्याला आपण सजा दिली. आपल्या बॉडी अँगलमधून, आपल्या विचारामधून त्याला सजा नाही कळली पाहिजे. उलट त्याच्यावरती जास्त प्रेम करत राहावा आणि तो सगळ्यात आपला विश्वासी माणूस ठरला पाहिजे, जेणेकरून त्यांनी लाईफमध्ये कधी दुसरी चूक केली नाही पाहिजे आणि त्याला प्रत्येक वेळेस त्याला त्याच्या चुकीचा, पहिल्या चुकीचा त्याला एकदम गिल्टी फील होत राहील आणि हीच लीडरची महान क्वालिटी आहे, की तुम्हाला विश्वासू लोकं जास्त कमवायचे आहेत आपल्या बिझनेसमध्ये आणि कुणाला पण इझिली न काही करता सजा नका देऊ. एक खूप मोठा मेसेज आहे हा. सेकंड आपण थर्डमध्ये पार्ट बघूया. जीवनात सगळ्यात मोठं सक्सेसचा मेन पाय आहे जेव्हा आपण सक्सेस करताना आपल्यामध्ये शांती आहे का? आपण शांतीमध्ये जसं मी पार्ट 1 सांगितला होता कर्ममध्ये काय सांगितलं, की आपल्याला कर्म कसे पाहिजेत. तर कर्म चांगले करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्म म्हणजे पुण्य. पुण्य करत असताना जसं की आपण पुण्य करतो का पाप करतो. जर आपल्याला पुण्य करायचं असेल, तर सगळ्यात आधी आई-वडिलांची सेवा करायला विसरू नका. कारण तुम्हाला जर चांगले कर्म केले, तर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला बिझनेसमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला लागेल तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद. जर तो आशीर्वाद तुमच्याबरोबर असेल, तर तुम्हाला कुठलीही गोष्ट दुनियामधली मागं खेचू शकत नाही आणि तुम्ही बिझनेसमध्ये सगळ्यात लवकर कमी वेळेत तुम्ही प्रोग्रेस व्हाल आणि अशी सेवा करा जशी आपण घरामध्ये देवाऱ्यात देवपूजा करतो तशी आई-वडिलांची डेली सेवा करा. हा एक आपला तिसरा पॉईंट राहील. चौथं लाईफमध्ये आपण बघा जन्माला काही एकले नाही आलो. चौथा पॉईंट असा आहे की आपण प्रत्येक घरामध्ये बहीण-भावंडं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा घरामध्ये प्रत्येक ठिकाणी लगभग 1 भाऊ, 2 भाऊ, तुरळक ठिकाणी सिंगल भाऊ म्हणजे एकलाच जन्माला आलेला असतो. पण जिथे भाऊ आलेत, आपण जिथे भाऊ असं मोठा भाऊ असा हा शब्द वापरतो. तर अशा ठिकाणी किंवा आपल्या परिवारामध्ये आपण भरपूर जण आहोत. तर सगळ्यात मोठा आपण ज्या बी स्थितीत आहेत, मोठे किंवा लहान, तर आपल्याला लहान असेल तर सगळ्यात जास्त जीव आपल्या मोठ्यावरती लावायचा आहे, जीवापार. आणि जर आपण मोठे असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त जीव लावायचा आपल्या छोट्यावरती, जे आपल्या जीवापार. कारण ह्या जीवनामध्ये तुमच्या जवळचं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्ती तुमचे नातेवाईक आहेत आणि त्यांना दूर करू नका. ज्या दिवशी तुम्ही आपल्यांना दूर कराल त्या दिवशी तुम्ही एकले असाल. कारण दुसरे आपल्याजवळ नसतात. ते फक्त आपल्या अनुभवाची, आपल्या स्थितीची ती पाहणी करत असतात म्हणजे कॅमेरा.
तर कॅमेऱ्यामध्ये फक्त कैद होतं, ते आपल्या मदतीला लगभग नाच्या बरोबर आपल्यालाच काम येतं. त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष द्यायचं, जीवापार प्रेम करा. दूर चालले असेल तर त्यांना जवळ आणा, लांब गेले असेल तर जाऊन त्यांना बोलून आणा, पण त्यांना लांब कधी जाऊन देऊ नका. पार्ट 4 त्याच्यामध्ये पॉईंट 4 आहे. आणि 5वा आपल्याला याच्यात जर शिकायला गेलं तर आपल्याला सगळ्यात मोठी शांती जर पाहिजे असेल तर आपण डेली सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या बिझनेसच्या प्रती देवाला प्रार्थना करा, सूर्यनमस्कार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सूर्यनारायणाला डेली दंडवत घाला, सूर्यनमस्कार करा, भुजंगासन करा, जेणेकरून पर्वतासन, भुजंगासन हे सगळे आसन त्यांना साक्षात दंडवत करा आणि आपल्या बिझनेसला सुरुवात करा.